आपण थेट दृश्य पाहणार आहोत। धनंजय देशमुख सध्या माध्यमांशी बोलतात। स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू आहेत। 10 आरोपी केलं पाहिजे। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 1 ते 7 आरोपी कोण आहेत, त्यांना सांभाळणारा कोण आहे आणि ते कुणाच्या जीवावर करत होते। पण ह्यांना माणुसकी, नैतिकता म्हणजे स्वतःचं फक्त कसं चलेल, स्वतः फक्त कसं त्या IT मध्ये राहायचं, काळा बाजार केलेल्या पैशाच्या जीवावर, हे सगळे खंडणीतून आलेल्या पैशावर, हे सगळे डील करून जे हे आयुष्यभर ह्यांनी काढलेले, त्यांना जिथं जे बसलेले चिपटून त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही। गरिबाचं लेकरू नाही, समाज नाही, काही घेणं देणं नाही, कुठलीच गोष्ट नाही। त्यांना 6 आरोपी केलं पाहिजे। ह्याच्यामध्ये आम्ही सांगायलोत ना, ह्याच्यात 150-200 लोक असतील सगळे। तुम्ही जर हे गृह मंत्रालयाच्या नाकावर टिचून जर तुम्ही एका गाडीमध्ये सोडायला जातात 200-300 लोक घेऊन सरेंडर केले म्हणजे काय उपकार झाला का? आज 1 नंबरचा जो आरोपी आहे त्याला लाज वाटायला पाहिजे होती जीवाला। एवढा मोठा चुकीचा सगळा पसारा वाढून ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम केलं असतं तर आज अशा गोष्टी घडल्या नसत्या ना। कुणाच्या जीवावर केलं, त्यांचा विचार घेतला तर ते सांगतील नाव तुम्हाला माझ्यापेक्षा की कुणाच्या जीवावर सगळं चालू होतं। पण ही प्रॅक्टिस होती, कारण आतापर्यंत ज्या गोष्टी समोर येत आहेत चार्जशीटमध्ये सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला आहे की जवळपास 10 वर्षापासून सुदर्शन खुले आणि त्याच्या टोळीची या परिसरामध्ये दहशत होती। अगदी कळम असेल, केज असेल, धारूर असेल, या परिसरामध्ये असे गुन्हे केले जात होते। माझ्या भावाला जसं गावचा घमंड होता, गाव माझं किती चांगलं आहे, लोक किती चांगले आहेत, माझा भाऊ कसं काम करत आहे माझ्यासोबत, तसं ह्यांना ह्या गोष्टीचा घमंड होता की आम्ही कसं मारतो, कसं खून करतो, कसं लैंगिक शोषण करतो, कसं अपहरण करतो, कशा पद्धतीने खंडने मागतो। केज पोलीस स्टेशनला एक गाडी आहे ब्लॅक कलरची, रातोरात या सुदर्शन घुलेच्या नावावरची बॉन्ड देऊन दुसऱ्याच्या नावावर करून घेतली आणि हे ह्याच्यातलं कोणीच नव्हतं असं केलंय। हे PI प्रशांत महाजन साहेबच होते त्या काळात, पण ह्यांना घमंड वाटायचा त्या गोष्टीचा। आज देखील ह्यांना त्या गोष्टीचं मोठे पण वाटते आणि हे सगळं सर्रास चालू आहे। जर फरार आरोपी जर ह्यांच्या ऑफिसमध्ये बसून चहा पाणी करतात, फार बुके करतात, तर हे सगळं ह्यांना माहिती आहे, ह्यांना घमंड आहे, ह्यांना मोठे पण वाटतं ह्या गोष्टीचा। आणि जे नीच लोक आहेत ते ह्याचं समर्थनसुद्धा केलेले तुम्हाला दिसले असतील, मोर्चे काढलेले दिसले असतील, त्याच्यानंतर आंदोलनं करलेले दिसले असतील। तर ह्यांना कधी सांगावं वाटलं नाही की चुकीचं काम केलेलं आहे, समर्थन करू नका। यांनी त्या समर्थनामध्ये आता या क्षणाला एक बातमी आलेली आहे की धनंजय मुंडेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं। आम्हाला गावकऱ्यांना, कुटुंबाला त्या गोष्टीचं अजिबात घेणं देणं नाही। आमच्यावर जी परिस्थिती आली आहे ना, ती का आली ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे। सगळं मंत्रिमंडळ जरी बरखास्त केलं तरी माझ्या भावाला ज्यांनी मारलंय त्यांना गोळ्या घालून मारलं तर आम्ही त्यांच्यावर बोलू, नाही तर अजिबात बोलणार नाहीत। कशासाठी बोलू, कोणत्या कामासाठी बोलूत आम्ही? आमचा भाऊ परत येणार आहे। न्यायासाठी आतापर्यंत एवढ्या दिवस 1.5-2 महिन्यामध्ये सगळा राजकीय दबाव इथं आला, खोटे गुन्हे करायचा प्रयत्न केला, आंदोलनं केले, त्यावेळेस ह्यांना सुधारलं नाही का? आज आम्ही मरण्याच्या दारात आहेत तर त्यावेळेस तुम्ही करता का ह्या गोष्टी? सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंब एक गरीब घराण्यातलं गावातलं छोटंसं घर आहे, गाव आमचं